नमस्कार. कधी विचार केलाय का की फक्त एका प्राचीन वचनामध्ये संपूर्ण विश्वाची कहाणी दडलेली असू शकते? आज आपण अशाच एका भविष्यवाणीचा मागोवा घेणार आहोत. एक अशी भविष्यवाणी जी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एका मोठ्या संघर्षाची कहाणी सांगते. चला तर मग हे रहस्य उलगडूया. हे शब्द आहेत उत्पत्तीच्या पुस्तकातले. मी तुझ्यात आणि स्त्रीत, तुझ्या संततीत आणि तिच्या संततीत वैर उत्पन्न करीन. ती तुझ्या डोक्याला ठेचेल आणि तू तिच्या टाचेला ठेचशील. ऐकायला किती नाट्यमय वाटतं नाही का? या शब्दांमधून एका अशा संघर्षाची भविष्यवाणी केली गेली आहे जो युगानुयुगे चालणार आहे. ही फक्त एक घोषणा नाहीये, तर एका मोठ्या वैश्विक नाट्याची ही सुरुवात आहे. पण मग या प्राचीन घोषणेचा नेमका अर्थ तरी काय? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण कथेच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे. चला तर मग या रहस्याचा उलगडा करायला सुरुवात करूया. तर आपल्या कथेचा पहिला अध्याय सुरू होतोय तो या वैश्विक संघर्षातील मुख्य पात्रांच्या ओळखीने. कोण आहेत ही पात्र आणि त्यांच्यात नेमकं वैर का आहे? चला जाणून घेऊया. या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत ही 4 पात्र: सर्प, सर्पाची संतती, स्त्री आणि तिची संतती. या संपूर्ण विश्लेषणामध्ये आपण त्यांची खरी ओळख काय आहे आणि त्यांच्यातला हा संघर्ष नेमका कशामुळे आहे हेच उलगडणार आहोत. तर या संघर्षातली एक बाजू कोण आहे हे इथे स्पष्ट होतं. सर्पाची संतती म्हणजे नक्की कोण? तर ते लोक जे सैतानाच्या मार्गावर चालतात. योहान 8:44 नुसार यांचं वर्णन सुरुवातीपासूनच खुनी असलेल्या पित्याची मुले असं केलं गेलंय. बरं, आता प्रथेच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. ह्या संघर्षावर काहीतरी तोडगा काढायला हवा, बरोबर? त्यासाठी एक दैवी वचन दिलं गेलं, एक करार केला गेला. पण हा करार नेमका काय होता? आणि हा मुद्दा समजून घेणं फार महत्वाचं आहे, कारण या विवेचनानुसार करार याचा साधा अर्थ नाहीये. करार करणे म्हणजे लग्नासाठी वांगनिश्चय किंवा साखरपुडा करण्यासारखं आहे. ही जी कल्पना आहे ना, हाच या संपूर्ण कथेचा पाया आहे. तर ह्या पहिल्या वांगनिश्चयाचे 3 टप्पे होते. पहिलं, देवाने इस्रायलसोबत जणू काही वांगनिश्चय केला. दुसरं, हा करार पक्का करण्यासाठी प्राण्यांच्या रक्ताचा वापर झाला. आणि तिसरं, दुर्दैवाने इस्रायलने हा करार मोडला. म्हणजे बघा, एक वचन दिलं गेलं पण ते पाळलं गेलं नाही. हे वचन बघा, हे त्या तुटलेल्या नात्याची तीव्रता दाखवतं. यिर्मया 3:8 म्हणतं, अविश्वासी इस्रायलने व्यभिचार केल्यामुळे मी तिला घटस्फोटाचे पत्र देऊन तिला दूर पाठवले. विचार करा, किती मोठी गोष्ट आहे ही. या घोषणेमुळे कथानकात एक मोठा पेच निर्माण झाला. तर मग हा जो करार मोडला गेला त्यावर उपाय काय? इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. कारण आता आपल्याला त्या भविष्यवाणीतल्या स्त्री आणि तिच्या संततीची खरी ओळख कळणार आहे. आणि ही ओळख खरंच खूप अनपेक्षित आहे. या विवेचनानुसार भविष्यवाणीमधली स्त्री म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः चर्च आहे. म्हणजे ख्रिस्ताची मंडळी, जिला त्याची वधू असंही म्हटलं जातं. आणि मग एंट्री होते ह्या वैश्विक नाट्याच्या नायकाची. सुरुवातीच्या भविष्यवाणीत ज्या संततीचा उल्लेख होता, ती संतती म्हणजे स्वतः ख्रिस्त, तोच जो सर्पाच्या डोक्याला ठेचणार होता. आता या 2 करारांमधला फरक पाहूया. जो पहिला करार होता तो इस्रायलसोबत होता, तो प्राण्यांच्या रक्ताने पक्का केला होता आणि तो मोडला गेला. या उलट जो नवा करार आहे तो चर्चसोबत आहे, तो ख्रिस्ताच्या रक्ताने पक्का झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शाश्वत आहे, कायमचा. ख्रिस्ताच्या विजयामुळे या संघर्षाला एक निर्णायक वळण मिळालं हे नक्की. पण युद्ध अजून संपलेलं नाहीये. उलट आता या वैश्विक संघर्षाचं लक्षच बदललं आहे. प्रकटीकरण 12:5 मध्ये म्हटलंय की त्या मुलाला देवाकडे आणि त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले. म्हणजे ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. त्याच्या विजयानंतर तो देवाच्या सिंहासनाकडे गेला. पण मग त्यानंतर काय झालं? आणि उत्तर लगेच मिळतं. सैतानाची प्रतिक्रिया बघा आता. तो थेट ख्रिस्तावर हल्ला तर करू शकत नाही. त्यामुळे तो सर्प म्हणजेच सैतान आपला सगळा राग त्या स्त्रीवर काढतो, म्हणजे चर्चवर, जिने त्या पुत्राला म्हणजे ख्रिस्ताला जन्म दिला होता. याचा सरळ सरळ अर्थ काय? युद्धाचं मैदानच बदललंय. आता ही लढाई स्वर्गात नाही तर पृथ्वीवर लढली जातीये. आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे चर्च, म्हणजेच तिची उर्वरित संतती. आणि विजय मिळतो तो हुतात्म्यांच्या साक्षीने. आणि हे आध्यात्मिक युद्ध कसं जिंकलं जातं? प्रकटीकरण 12:11 मध्ये याचं उत्तर आहे.
त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या शब्दाने त्याच्यावर विजय मिळवला आहे, कारण त्यांनी मरणापर्यंत आपल्या जीवावर प्रेम केले नाही. म्हणजे विजय मिळतो बलिदान आणि विश्वासाच्या घोषणेतून. आणि आता आपण आलो आहोत या भविष्यवाणीच्या शेवटच्या अंतिम अध्यायाकडे. या संघर्षाचा शेवट कसा होणार आहे? पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय? या विवेचनानुसार आपण सध्या ज्या काळात जगत आहोत तो एका मोठ्या घटनेच्या तयारीचा काळ आहे. वधू म्हणजेच चर्च आपल्या वराच्या म्हणजेच ख्रिस्ताच्या परत येण्याची तयारी करत आहे. पण ही तयारी म्हणजे नेमकं काय? तर प्रकटीकरण 6:11 नुसार ही तयारी तेव्हा पूर्ण होईल जेव्हा हुतात्म्यांची म्हणजे विश्वासासाठी बलिदान देणाऱ्यांची एक पूर्वनिश्चित संख्या पूर्ण होईल. याचा अर्थ ही तयारी चर्चच्यात चालू असलेल्या संघर्षाशी आणि बलिदानाशी थेट जोडलेली आहे. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतो, जेव्हा त्या अंतिम हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईल तेव्हा सगळं काही संपेल का? या कथेचा शेवट नेमका कसा असेल? ही भविष्यवाणी ज्या शक्तिशाली परिणामांकडे इशारा करते त्यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.